नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण त्यानंतर अनेक अशा ज्या योजना असतात महाडीबीटी पोर्टलवर त्या राबवल्या जातात त्यांच्यासाठी जरी तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट महाडीबीटी पोर्टल तर्फे देण्यात आलेली आहे। काय ही अपडेट आहे त्याची या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा शेतकरी मित्रांनो। आणि अशा जरी शेतीविषयक सगळ्या योजनांच्या माहिती तुम्हाला हवी असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, गेल्या 1.5 महिन्यापासून महाडीबीटी पोर्टलवर जी पूर्वसंमती आहे तर ती पूर्वसंमती देणे हे बंद आहे। आणि गेल्या या 2 दिवसापासून ज्या शेतकरी मित्रांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण त्यानंतर ट्रॅक्टर असतील त्यानंतर जे अवजार आहेत तर त्या यंत्रासाठी अर्ज केले होते तर त्यांना आता एक मेसेज येतोय महाडीबीटी मार्फत की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा। तर 9/1/2026 याची लास्ट डेट देण्यात आलेली आहे। तुम्ही जरी अजूनपर्यंत डॉक्युमेंट अपलोड केले नाही, तुमचा महाडीबीटी पोर्टलमध्ये नंबर लागला असेल, तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्ही जरी अजून डॉक्युमेंट अपलोड केलं नसेल तर 9 तारखेच्या आत अपलोड करा शेतकरी मित्रांनो। तुम्ही जरी 9 तारखेच्या आत डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर तुमचा अर्ज हा बाद करण्यात येईल आणि जे वेटिंग लिस्ट म्हणजे जे प्रत्यक्ष यादीमध्ये शेतकरी मित्र आहेत तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। ही महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे तर ती महाडीबीटी पोर्टल मार्फत आलेले अनेक असे शेतकरी मित्र आहेत जर त्यांनी अजूनही आपले डॉक्युमेंट महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेले नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांना आज सुद्धा प्रश्न पडला आहे की आम्ही पूर्वसंमती विना आमचं जे अवजार आहे किंवा जे यंत्र आहे तर ते खरेदी करू शकतो का? तर शेतकरी मित्रांनो, पूर्वसंमती मिळाल्याशिवाय तुम्ही कोणतंही अवजार किंवा यंत्र खरेदी करू नका, कारण अनुदान देताना तुम्हाला अडचण ही येऊ शकते। त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला पोर्टलवर पूर्वसंमती मिळत नाही तोपर्यंत काही खरेदी करायला जाऊ नका। पूर्वसंमतीची वाट पहा, त्यानंतरच पुढची जी प्रक्रिया आहे तर ती पुढची प्रक्रिया पार पाडा मित्रांनो। तर अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टल मार्फत ही महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली। शेतकरी मित्रांनो, डॉक्युमेंट अपलोड केले नसतील, तुमचा नंबर लागलेला आहे तर जा आणि डॉक्युमेंट अपलोड करा महाडीबीटी पोर्टलवर, नाहीतर या योजनेमधून किंवा महाडीबीटी पोर्टलच्या ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला होता तर त्याच्यामधून तुम्हाला बाद करण्यात येईल आणि पुढच्या शेतकऱ्याला संधी देण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच शेतीविषयक किंवा योजनाविषयक अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा।